शासनात सादर होईल. म्हणून आज मी या उपोषण स्थळी आलेलो आहे. एकच माझी विनंती आहे वाजगे साहेबांना की आम्ही जे पत्र देतो त्या पत्रामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख असेल आणि त्या अनुषंगानं प्रशासनाला एक सहकार्य म्हणून आपण ती सुनावणी व्यवस्थित अशी पार पाडूया, ज्यामध्ये आपलं इत्यंभूत, आपला शब्द ना शब्द, आपलं इतिवृत्त, आपले आक्षेप, आपल्या टीका टिप्पणी या सर्व इतिवृत्तामध्ये येतील. ते इतिवृत्त सुद्धा आम्ही तुम्हाला त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीला ज्यांना ज्यांना हा अहवाल दिलेला आहे किंवा ज्या ज्या नागरिकांनी त्या इतिवृत्ताची मागणी केली जाईल त्या नागरिकांना ते इतिवृत्त दिलं जाईल. म्हणजे कुठलाही त्याच्यात संपूर्णपणे पारदर्शकता ठेवून सदरचा अहवाल तयार केला जाईल आणि तो शासनात सादर केला जाईल. म्हणून मी प्रादेशिक अधिकारी तसेच माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जन पर्यावरण सुनावणी यांच्या वतीनं आपल्यास विनंती करतो की आपण आपलं हे जे उपोषण सुरू आहे ते उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावं ही माझ्याकडून विनंती राहील. आणि 21 तारखेला आपला सर्वांच्या समक्ष माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी असतील त्यांच्या समक्ष आपल्या सर्वांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं त्या इतिवृत्तामध्ये घेतलं जाईल. पुन्हा एकदा मी विनंती करतो आणि आमच्या वतीनं त्यांना पत्रही सादर करतो आणि त्यामध्ये विनंती करतो की आपलं उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावं. धन्यवाद. आमचं पाणी हक्काचं पाणी आमचं इथं आम्हाला मिळत नाही. आम्ही खालची लोक बागायतर यांचं याला प्यायलाच पाहिजे नाही ना. यांचं किती वेळा तुम्ही त्यामुळे जोपर्यंत होत नाही बाकी काही त्याच्यात या असं का प्राण्यांचं काय होतं दुनियादारी होती याचं काही घेतलं नाही. जसं 58 लोक बिबट्याने खाल्ली आपण रस्ता बंद केला तेव्हा पुढे तरी जात त्या ठिकाणी तसं यांना वर इथून पुढे वर जाऊनच द्यायचे. आपलं सगळे लोक थांबून जरा त्यांचं काय मागणी आहे त्या विचारात घ्या. सगळ्यांना विचारात घेऊन त्यामुळे काय झालं सर नाही बरं. पाणी सोडताना शेतकऱ्यांना विचारत सुद्धा नाही की आम्ही पाणी सोडणार त्यांची नुकसान होईल की काय होईल ते सुद्धा माहिती नाही. आणि उलट पाटबंधारे खाते लोक पाणी सोडतात काय झालंय गोरगरीब लोक संघटित होत नाही त्याच्यामुळे पत्र ग्रामपंचायत की अशा प्रकारचा प्रकल्प आणि सर्व आम्हाला मान्य नाही. तेवीसला पत्र पाठवलं ग्रामपंचायत तरी सुद्धा यांनी तो प्रकल्प बनवलाय. तरी तो पैसे गावाला पुढे आणून दिला आमच्या. बरं जिथे आमचे पेसाचे राज्य संचालक आहेत यांच्याकडे पेसाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांना सुद्धा तुम्ही 2 वर्ष पत्र दिलं नाही पुढे. मग त्यांना काय अंतर ठेवता तुम्ही? काल आम्ही त्यांच्याकडे गेलो ते म्हणजे आम्हाला याची कल्पनाच नाही. कुठं एवढी जमीन संपादन याचे पर्याय बदल्यात या लोकांच्या पुनर्वसनाचा काय विषय लोकांच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही काय करणार नाही ते करूच नका साहेब. 22 गावांचा अनुभव आपल्याकडे आहे. 20% लोकांचं पुनर्वसन झाले नाही. यांचं कसं आहे मी तुम्हाला म्हणतो बाकी काही चर्चा करण्यापेक्षा आम्हाला हे करायचं नाही. नो एंट्री इकडे नो एंट्री. आजच्या या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगानं सुरू असलेलं वाजगे साहेबांचं उपोषण त्याचबरोबर संपूर्ण नागरिकांचा असलेला त्यांना सहभाग हा विचारार्थ घेता. वास्तविक पाहता ही पर्यावरण जसं आता सांगितलं वाचनामध्ये की ही सुनावणी लादली गेलेली नाही. हे काय कायद्यातील तरतुदीनुसार अधीन सूचनेतील तरतुदीनुसार फक्त आपल्याला लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हाच त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. सुनावणीमध्ये कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी नामंजुरी काही देण्यात येत नाही. फक्त जे जनतेचं म्हणणं आहे ते पॉझिटिव्ह सकारात्मक असेल नकारात्मक असेल जे आहे त्या स्थितीमध्ये कळवणं हाच फक्त या सुनावणीचा उद्देश होता. म्हणून आमच्या प्रशासनाकडून तहसीलदार साहेबांकडून विनंती होती की आपली ती सुनावणी व्हावी आणि त्यामध्ये आपलं म्हणणं सादर करावं. परंतु पेसा कायदा आणि इतर अनुषंगिक बाबी ज्या काही आहेत त्या बाबींच्या अनुषंगानं आपण जे म्हणलंय की बाबा सुनावणी रद्द करावी तोपर्यंत आमरण उपोषण हे सोडलं जाणार नाही. याचा साकल्याने विचार करता सुनावणीची अध्यक्ष तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे आजच्या चर्चेचा सर्व विषय
माननीय तहसीलदार साहेबांच्याकडून आलेलं लेखी काही आपल्याकडचं जे निवेदन त्यांना सादर केले त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आलेला अहवाल हा एकत्रितरित्या माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांच्याकडे मी उद्या मांडतो आणि त्या दृष्टीनं ही जी काही चर्चा असेल माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचे जे आदेश असतील त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही करतो। दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी किंवा समितीचा प्रतिनिधी या नात्यानं मी आज आपल्याला एक पत्र देतो की बाबा त्या पत्राला जी काही आपली प्रोसिजर आहे त्यानुसार विनंती केलेली आहे की प्रशासनात सहकार्य करावं। ते पत्र तुम्हाला देतो, त्या पत्राला तुम्ही एक उत्तर आम्हाला आमच्या मेलवर पाठवा की जोपर्यंत जसं आता आपलं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आम्ही या भूमिकेशी ठाम आहोत, त्यानुसार मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे हा अहवाल सादर करतो आणि पुढील याची दिशा ठरवतो। धन्यवाद। मी सांगतो की आपण आपल्या उपोषणावर ठाम आहे। आमदार साहेबांनी पण मागाशी विनंती केली, तहसीलदार साहेबांची पण विनंती आहे, सगळ्या महाराष्ट्र प्रदूषणच्या या ठिकाणी अवतडे साहेब आहेत, परंतु आपण आपल्या निर्णयावर ठाम आहे। जोपर्यंत ही बेकायदेशीर जनसुनावणी रद्द होत नाही आणि सगळं प्रशासन जोपर्यंत आमच्या आदिवासी बांधवांची भावना समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहे। एवढंच मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं। धन्यवाद।